ज्या रायगडावर तुम्ही आलात त्या रायगडाला पूर्वी इतिहासामध्ये अनेक नावाने ओळखला जात होता. पुण्याला रायरी, जम्बुदीप, इस्लामगड, तणस, राशीवटा, तर पूर्व युरोपातील लोक याला जिब्राल्ड नावाने ओळखत असत. सन इसवी सन 1656 मध्ये हा किल्ला छत्रपती श्री शिवरायांनी जावळीचे चंद्रा मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकला. तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड. राजगड सोडायचा आणि रायगड राजधानीसाठी निवडायचा हा निर्णय राजाने का बरं घेतला असावा? तर रायगड खऱ्या अर्थाने कोकणात वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असताना दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येतं. जसं की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं तर दर्यावर राज्य कसं करायचं ते आपल्या राजाने 400 वर्षापूर्वी शिकवलं. शिवाय रायगडाला भौगोलिक स्थान प्राप्त झाले की रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढलेल्या. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी का कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही. रायगड आपला शिवलिंगासारखा, रायगड आपला कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ सावित्री गांधारी 3 नद्या रायगडाला वेढलेल्या. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे. जे की पायथ्यापासून आपण वरती आलो हे 1350 फूट म्हणजे 870 मीटर आपण उभे. रायगडाला काही शिवभक्त असेल ती पूर्ण प्रदक्षिणा मारतात. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा आहे. रायगड जो वरती पसरलाय 1200 एकर मध्ये पसरलाय. 100 एकर मध्ये फक्त वास्तव्य इमारतीत. रायगडाला तुम्ही पायी जर चढून आलात तर 2000 पायऱ्या आहेत, 3.5 किलोमीटरचं अंतर आहे, 2 तास लागतात वरती येण्याकरता. 1996 झालेला प्रकल्प पुण्यातील जोग कंपनीचे सैनिक केवळ 4 मिनिटांमध्ये आपण गडावर आलो. 128 पायऱ्या चढल्यांच्या दरवाजातून आत आलो तो होता मेणा दरवाजा. महाराजांच्या राण्यावर आज घेतलेल्या स्त्रिया या सूर्यास्त पाहण्याकरता मेण्यातून ये जा करत असत, पण त्याला मेणा दरवाजा असं म्हटला तो. ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा आहे राणी महाल, क्वीन्स ऑफ पॅलेस. छत्रपती श्री शिवरायांना 8 राण्या होत्या. सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सहीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवाराबाई, सगुणाबाई. परंतु 8 राण्या सांगितल्यानंतर आश्चर्य की राजाला 8 राण्या यामागे एक राजकीय हेतू होता. साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती की महाराष्ट्रात मातब्गार सरदार घराणे होते. मोहिते, निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचारे, इंगळे नामवंत सरदार घराण्याशी सोयीर संबंध जोडावं, नातेगोती जोडावेत म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. परंतु 8 राण्यापैकी गडावरती मात्र 6 राण्या राहत होत्या. कारण सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं होतं शंभू राजा अवघे 2 वर्षाचे असताना. दुर्दैवाने सईबाईंनी कधी रायगड पाहिला नाही. दुसऱ्या होत्या पुतला राणी, त्या खाली पाचडगाव मध्ये राहत असत. मग या एका राणीचा एक माल 6 माल 1 लेवल मध्ये सारखे दिसतात. या सर्व बांधकामावरती उतरतानाची कवळं सागवानी लाकडाचं छत होतं. गेलं कुठं तर रायगडावरती दिनांक 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रभातराव मेजर हॉल आणि खालच्या पोटल्याच्या डोंगर गडाच्या दारूच्या गुंडोळीची तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत उतरतानाची कळ होती ती जळून गेलेली. सध्या रायगड हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे. त्यामुळे किल्ल्याचा मेंटेनन्स हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट पाहतं. या राणीवाड्याची रचना अशा पुढचा निवाणेखाच एक शयन कक्ष, खावा खाण्याची खिडकी आणि पाठी पाहून येते ती 400 वर्षापूर्वीची टॉयलेट सिस्टम. जगात 2च टॉयलेट सिस्टम आहेत, वेस्टर्न आणि इंडियन इथूनच जगाला गेलेली. एक रचना पाहायचे नंतर आपल्याला पुढे एक पॉईंट पाहायचे, पुढे जायचे. एक रचना पाहू.